बटाट्याची भाजी केली, इकडे भात लावलाय कुकरला, इकडे ज्वारीची भाकरी केली, दाजींना आणि तात्यांना केली. मला हीच नाही, ज्वारीचं पीठच नाही, संपलंय मैत्रिणींना. त्याच्यामुळं मग सगळ्यांनाच भात टाकलाय परत शिजायला. आणि दाजी आलं तर इथं आले की 8:15 वाजलं तर इथं 8:15 वाजून 5 मिनिटं झाले. स्वयंपाक वगैरे झालाय. काय वा झोप लागली का? आणला का? किती भरला बया? 35 जिंदाबाद. ज्या ताई साहेबांची ऑर्डर राहिले त्यांनी टाका. आता ह्यातला 10 किलो तर आमची बकुळाबाईच घेऊन जायची. आणि 10 किलोची ऑर्डर असते आणि 15 किलो राहतोय अजून. आज करायचं आहे पण आता मिरचीच नाही राहिली. आज पहिली मिरची आणावं लागेल. उचलतंय का? दाखवा बरं एकदा खोलून. त्याला आता आम्ही डबा घेणार आहे. कसला मसाला मसाला आणाय बाई? कॅरी बॅग मध्ये आणतो. पिशवीत खराबच, पिशवीतच आणावं लागतो. मग आता काय कशात आणायचं? गोणीतच आणावं लागतो. कोण बघा दाजीचं नुसतं बघा फक्त. जरू काय अंगाव येतोय? डोळ्यात जर गेला का नाही येतोय का अंगाव? काय होतं तर मला माहित नाही. काय होतं? डोळ्यात घालून बघा थोडा थोडा. तर हा मसाला मस्त कुठलाय बर का, छान कुठलाय, लय भारी. आम्हाला आवरे भाऊन तीत ना लय मस्त कुठतात आवारीची जाईन ते. आणि किती वल्ला लय मिळून आलाय. माझा नंबर घ्या 9657480033. परत एकदा सांगते नंबर 9657480033. तुम्ही मला कंप्लेंट करता बरेच जण की अख्खा तू फोन उचलत नाही. फोन नाही उचलला तर मला व्हॉट्सअपला मेसेज करत जा. फक्त एकच करायचं, व्हॉट्सअपला मेसेज करून म्हणायचं आम्हाला रेट लिस्ट पाठवा तुमची काय काय आहे तुमच्याकडे, ती मी तुम्हाला रेट लिस्ट पाठवत जाईन. व्हॉट्सअपला आहे ना 25 तास मोबाईल चालला असतो. 24 तास असतो. 25 कुठनं वाढीव. हां 24 तास मोबाईल चालू असतो. तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करून ठेवा, रेट लिस्ट पाठवा म्हणलं ना मी तुम्हाला पाठवत जाईन. मग तुम्ही माझ्याकडल्या काय 8-9 वस्तू येत नाही ते 1 किलोमध्ये सगळे घ्या. पावशेर, अर्धा किलो, 200 ग्रॅम, 100 ग्रॅम. आधी क्वालिटी चेक करा. 50 रुपये कुरिअर चार्ज तुम्हाला महाराष्ट्रात जातो. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 50 रुपयात पोच होतं. भारताच्या कानाकोपऱ्यात 100 रुपयामध्ये पोच होतं. ज्या माझ्या ताईसाहेबांची फॅमिली छोटी असते ना त्यांना जास्त लागत नाही. तर मग तुम्ही घ्या 100-200 ग्रॅम हळद, 200 ग्रॅम धना पावडर, 250 ग्रॅम मसाला, 200 ग्रॅम सांडगं, 200 ग्रॅम लसूण चटणी. लय कशाला घ्यायचं? ही संपल्यावर परत घ्या की. आणि मग लय आवडलं तर मग लय घ्या. 10-10 किलो घेते ती काय जण, 5-5 किलो, 3-3 किलो, 2-2 किलो मसाले घेतात. आणि तुमच्या आशीर्वादाने बरंच विकतंय. हां फॅमिली मोठं येतं. आता ह्यातला 15 किलो जाईल. अश्विनीला 10 किलो द्यायचं आहे. आणि MIDCला एका ताईसाहेबांना 5 किलो लगेच भरून द्यायचं आहे. अश्विनीला पण लोणचं एका ताईसाहेबांनी 10 किलो घेतले, मसाला 10 किलो घेतलाय. अजून बरंच काय घेतलंय तिच्याकडून मला माहित नाही. मग मला म्हणली काकी द्या. तिने 4 दिवस झालं ऑर्डर देऊन ठेवली आहे पण मसाला कुठून मिळाला नव्हता. आणि आहे घरात होता माझ्याकडं, तो माझ्या ऑर्डरींचा होता. कारण का ज्या ऑर्डर घेतलेल्या आहेत ना त्या ठेवून मी पुढच्या माणसांना देत नाही. कारण का तुम्ही वाट बघत बसलेला असता. गुजरातवरनं ह्याच्यावरून ऑर्डर येतात. हळद तर माझ्या एका दादाला गेली गुजरातच्या. परवा दिवशी 1 मे कामगार दिन होता त्याच्यामुळे सुट्टी होती. आखा लवकर पाठवणं म्हणलं आमची हळद संपली. मग त्यावेळेस मला थोडंसं वाईट वाटतं की आपल्याकडून थोडासा उशीर होतो. आणि दुसरी गोष्ट पॅकिंग मशीन आहेत ना, आता तुम्हाला अजिबात टेन्शन येणार नाही. अजून 15-20 दिवसांनी तुम्ही म्हणता बाबा पॅकिंग इतकी कडक म्हणजे इतकी भारी की ती कसलंच फुटाणात येतं. तुम्ही सगळ्याजणांनी समजून घेतलं इतके दिवस म्हणून आज इथपर्यंत आलो आम्ही. तर असून दे आता ही घरात नेते. नानीला आल्यावर भरायला लावते. आमच्या नानींकडे ही काम असतं आल्यावरती हळकुंड फोडायची. आता मला हळद दळायची. हळद सगळी संपली सकाळ म्हणून तर ती हळद दळायची म्हणून तर मी ती दळलं नाही. 2च भाकरी केल्या आणि म्हटलं तात्यांचं आणि ह्यांचं भागन. मग मला हळद बिळद दरल्यावर लागली बुक. तर मी ताक आणलं का मला कुठे? आणि तो का चोर कसा आंबा खातोय. रात्री 1 खाल्ला, आता 1 खाल्ला. ती आंबा संपोस तर तुम्हाला सांगते खाणार का नाही खाल्ला. लय जेवला का?
ते बीडचे दादा आले होते, कुठले लातूरचे दादा आले त्यांनी आणलेला. लपून तुला काय नाही वाटत त्यांना, ते आपली फॅमिलीच आहे, त्यांचं नसतं काय. तसं खाऊ नाही ना. मग आता थँक्यू म्हणा की ज्यांनी आणला होता त्यांना. थँक्यू, धन्यवाद. एकदम गोड एकदम. आणि आंबा लपवून ठेवलाय. सगळ्यात आधी वैभवला दिलं रात्री, वैभवनी एक खाल्ला, आता तात्यांना देते आणि दाजी राहिलेलं संपून टाकते आणि एक एक नानींला आणि ताईंला देते दुपारी मस्तपैकी आणि टाकते संपून. हां असं द्या ह्या गोष्टीवरती. चला पुढं बघू आता. दाजींना जेवायला वाढते, दाजींना आधी खायला करावं लागतं, नाही तर दाजीला तना तना करायचं. सगळं काम ठेवावं लागतं पण खाया करावं लागतं. नाही खायला केलं की दाजी तुमलंच बघा, मग येतो मग. असं द्या बाय सगळ्यांना. चला आता 1 किलोच्या जास्त लागणार आहे. अश्विनीला 10 द्यायच्या. हां 10 अश्विनीला द्यायच्यात. हां आणि 5 किलो एका ताई साहेबांचं आहे. पावशेरच्या आणि 1 किलोच्या, पावशेरच्या 4-5 भरा आणि मग 1 किलोच्या जास्त भरा. 15, 16, 17 किलो भरा मैत्रिणींनो. मग तुम्हाला मसाला घ्यायचा असतील कुणाला तर नंबर घ्या आमचा 9657480033. आता मिरची पावडर संपली, आमचं सगळं संपलं या. होय नानी, संपले म्हणजे आणायची लगेच करायचं. आता करू आता तेवढाच. आता इकडं हळद मी दळली, ही रात्री 1 डबा दळला होता, आता 1 दळला. नानीला म्हणलं अजून आपण हळकुटं फोडू. हे आता गार व्हायला ठेवते बाहेर नेऊ. नानीचं झालं आता भरून, आता माझं राहिले चिटकवायचं. ताईंचं झालं तिकडं भरून. सांडगं भरावं लागतं ना, हळद बी भरावं लागेल नानू. झाले असं गार बघा. जेवढे सांडगे सगळे मापले होते तेवढे सगळे संपले मैत्रिणींनो. एवढेच राहिले फक्त, संपलं. धना पावडरचे 2 डबे दळले होते ते पण संपले. मसाला एवढा राहिलाय, आता उद्या अजून बनवायला द्यावं लागेल. इकडं पार्सल ही अशी पॅकिंग केली. पिशवी कुठे गेली आपली. सांडग संपलं. हां 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 लागते तेवढं भरलं की काय. पॅकिंग भरली सगळी आणि आता दळण करायला लागली. आता वाजल्यात 5:45. ज्वारीचं दळण करायचंय मला. आणि आमचा गैबू काय हाणतोय माणसांना. तिथं पिशवी ठेवली बघा करून. आता म्हणलं ज्वारीचं दळण करावं. नानीला सांडगं करू लागायची होती पण हाताची आग होती. ही आहे ज्वारी, आता करते दळण. काय म्हणतोय, कोणी हाणलं काठीने दादाला? कटाळ्या आलाय म्हणला, कटाळ्या. एवढी ज्वारी मैत्रिणींना अशी बारीक निघते बघा. तुम्हाला वाटलं असं की ह्याच्यात मध्ये काय आहे दाळणात, पण इतकं निघतं. काय नाही पण ह्याच्यात इतकं खडा निघतं नाही, काय नाही बरं का. पण बारीक कुचार ज्वारी. आता गव्हाचं पण करू का लगेच. आता टायमिंग तुझा झाली नाही, पण उद्या शुक्रवार शनिवार रविवारच्या लागायचंय ना. पॅकिंग झाली मला. आई साहेब यायच्यात आहे. मग दळण करून ठेव की उद्या. उद्या तर शनिवार आहे, उद्या तर शनिवार आहे. उद्या ठेवायचं, जायचं आता. हे ना ज्वारीचं केलं, आता गव्हाचं करते. मी दळा नाही गेली ती बरं. सांडगं द्यायचं होतं की, ते अश्विनीचा फोन आलता. रोनक गेला असेल. ज्वारीचं दळण केलं, इकडं गव्हाचं दळण करायला आणलं. 6:30 वाजल्यात आहे. त्या अजून कुरिअरला जायचंय. 6:30 वाजल्यात.
6 वाजून 17 मिनिटं झाली. 6 वाजून 27 मिनिटं झालेत. 17 27 म्हणलं ना. दर मग सामान आणलं होतं. काय काय अयो काय आणलं तो काय आणलं इतक्या लाईट आहे मग सगळं जगमागाट. अयो मसाला दिस जगमागाट. बिल मला एकटीलाच यायचंय वाटतं. काय मग इतके टुपावय असतात दादा 7 रुपये 7. इतके कशाला सावलीच नाही पडली पाहिजे. आता लयच खर्च केला दाजीने राव. अयो गेले. कुठं आणायचं. अयो सचिन इलेक्ट्रिकल वाल्याकडून आणलं होय. बाया 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 कुठं तुला दिसलं. सगळं कळतं राव. आव गारीगारवाला अरे ती गारीगारवाला नाही ना गारीगार म्हणतो. असं द्या बाया गारीगार इकलं का कवा तुम्ही. अभी मसाला रवाना हो रहा है. 2 बाच की त्याच्यात आहे ना दळण. दळण पण आम्ही एमआयडीसीत आणतो. उन्हाळ्याचं तुम्ही खाताय का. 2 दिवस झालं घरच्या गिरणीवली भाकरी करते तो कडक. त्याला हे टाक त्याला ते टाक त्याला असं झालं त्याला तसं मीठ झालं. टाकायचं मोहते आणि चटकुनी चटकून याला चालली 7 वाजता दळण टाकायची. जायला अर्धा तास आणि यायला अर्धा तास. की झालं आणि तिथं पुरेला अर्धा तास 1.5 तास. 7ला चालली 8 साडेआठला माघारी. काय 8:30ला माघारी. येते की महागारी 8:30 वाजता. दळण तेवढं दे ना टाक. मग काय पीठ नाही आता पिठाचं वांद अवघडच होईल ना. त्यावर वेल्डिंग मारून घेतो. मार्किंग करून त्याला होलं मारून टाकावं लागेल. मार्किंग करून होलं मारून टाकावं लागेल. वजन नाही होत का गाडी टाक 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 करते. कसं टाक टाक करते ते हे स्टँड त्याचं नाही होत वजन. तुम्हाला म्हणलं चालत ते दळण दळून आणलं मैत्रिणींनो. हे ताक आणलं मला उष्णता भडकती ना त्याच्यामुळे उद्या दिवसभर प्यायला. ही मुगाची डाळ आणली. तांदूळ आणि गुळ आणि हे दाजींना खाऊ आणलाय. दाजींनी लय काम केलं त्याच्यामुळं. सँडविच आणले सँडविच. सांडगे लांब उन्हाला वाळाय टाकले होते तिकडं पण टाकले ते अजून. चला की खाऊ खा आधी. वाला चला खाऊ खायला चला. हां चला उठा. शुभरात्री सगळ्यांना.